तर बाळ बी आता समजा कमजोरच आहे. तर बाळासाठी सुद्धा काही औषध गोळ्या दिल्या आणि 10 दिवसांना अजून तिला चेकअपसाठी बोलवलं. बाकी तब्येत गिब्येत आता रोहिणीची थोडी चांगलीच वाटायली, पण मला तर तसं काही वाटलं नाही, कारण की तिला खूप असा चेहरा सुकेली तिचा. आणि साहजिक आहे, एवढा मोठा त्रास सहन करणं ही काही थट्टेबाजी नाही आहे. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त असणार आहे. इकडे ऋतू आपल्यासोबत आणि ऋतू चालू आहे अभ्यास. तर ऋतूला अभ्यास दिलेला बघा. आता आजच्या व्हिडिओत तुम्हाला कळत असणार आहे की एकत्र कुटुंब कसं असतं म्हणून, आणि कसं दुःखासुखात मला ते कसे पळत येतात. कारण की एक गोष्ट तुम्ही खूप नोटीस केली असणार आहे, कारण की तुम्हाला वाटत असेल की कोमल अशी आहे, कोमल तशी आहे, आई अशी आहे तशी आहे, पण तसं नाही आहे. कारण की तुम्हाला तर माहिती आहे, अशी कोणचीच जाऊ नाही आहे की ती आपल्या देराणीसाठी रडीन म्हणून. आणि आज ते कोमलनं साबित केलं, कारण की कोमलच्या मयात खूप सारी अशी, म्हणजे ती कशी तिला आपली जाऊ म्हणून नाही वागवत काही, ती फक्त आपली लहानी बहिणी म्हणून वागवती. आणि तुम्हाला व्हिडिओत तुम्ही बघत असता की आई की रोहिणीला वनवन करती की आई तिला बोलती, पण माझं असं म्हणणं आहे की आई जिथं बोलायचं तिथंच बोलते. आई अशी आई कुठंच बोलत नाही, कारण की तुम्ही म्हणता की आई तिला त्रास देते, आई तिची बाजू घेत नाही, पण तसं काहीच नाही. कारण की आता दुःखासुखात कोण कामं पडलं तुम्हीच सांगा मला. इतू लेकराला आई घरी घेऊन राहिली, दोघी मालिकेची तुटातूट झाली, आई तिची सोबत लगेच दवाखान्यात गेली. आईचं तसं नाही, आईला दोन्ही सुनासारख्याच आहे. मग तुम्ही सगळेजण कमेंट करता. आता तर हे झाला विषय संपला. आता तुम्ही मला सांगताय रोहिणीचं काय, तर आता रोहिणीला सुद्धा आमचं सांगणं चालूच आहे की रोहिणी तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, कारण की तू आता म्हणजे डॉक्टरने डायरेक्ट सांगितलं तिला की तुला 1 महिना खूप काळजी घेणं पडेल, तुझीसुद्धा आणि तुझ्या बाळाचीसुद्धा. कारण की बाळ खूप कमजोर आहे, तर खाणं पिणं सगळं व्यवस्थित पाहिजे. तर बाळ बी आता समजा कमजोरच आहे. तर बाळासाठी सुद्धा काही औषध गोळ्या दिल्या आणि 10 दिवसांना अजून तिला चेकअपसाठी बोलवलं. बाकी तब्येत गिब्येत आता रोहिणीची थोडी चांगलीच वाटायली, पण मला तर तसं काही वाटलं नाही, कारण की तिला खूप असा चेहरा सुकेली तिचा. आणि साहजिक आहे, एवढा मोठा त्रास सहन करणं ही काही थट्टेबाजी नाही आहे. तर असं पहिल्यांदा काही वाटलं नव्हतं की रोहिणीसोबत असं होईल म्हणून, पण ते अचानकच झालं. आता तुम्ही सगळ्यांच्या कमेंटसुद्धा आल्या की तिला तुम्ही काम करू दिलं, तिचं काळजी नाही घेतली. तर तुम्हाला खरी गोष्ट सांगू का, मी काळजी कोणी घेऊ स्वतःला स्वतःची काळजी घेता आली पाहिजे, माझं तरी असं म्हणणं आहे. नाही काही करू शकत ती तिच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेऊ शकते ना. कोणी म्हणते कोणाचं कोणतं काम राहत नाही, एवढं माझं म्हणणं आलं. कारण की घरात असलं कामं सगळ्याला सारखंच करणं पडतं, आणि त्यांच्या घरात तसं नाही की तू नाही हे केलं तर मी ते करेन, तुम्ही ते केलं. त्यांच्या घरात जे पटीन ते काम तुम्ही करा, असं आहे. हेवा देवा काहीच नाही आहे की रोहिणीने हे काम केलं नाही, तर हे रोहिणीचंच काम आहे, हे रोहिणीलाच करणं पडेल असं कधीच त्यांनी केलं नाही. जे काम पडेल दिसतं ते पटपट त्या एकमेकीला उचलून घेता आणि आवरायचं काम करता. आणि आपल्या रोहिणीला आधीपासून सांगणं चालू आहे की रोहिणी तू काळजी घे तुझ्या जीवाची. जेव्हापासून मला माहीत पडलं की मी तिसऱ्यांदा आत्या होणार, चौथ्यांदा आत्या होणार आहे, मी तेव्हापासून रोहिणीला सांगते, रोहिणी तुझ्या जीवाची तू काळजी घे. पण मग आता आपण तिला सांगू थकलो, की तिला म्हणलं मी की तू वर नको जात जाऊ, तू खालीच कपडे धुवून नसले तर खालीच कपडे धुत जा. पण कशाच काय ती वर खाली करूच तर ते असे या टायमावरती आले. आणि तुम्ही सगळ्यांना काल प्रार्थना केली आपल्या रोहिणीसाठी, तर त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. कारण की तुमच्या प्रार्थनाची सुद्धा तिला गरज होती. आम्ही तर सगळेजण घाबरून गेलो. आणि तुम्ही मला सांगता यास तू जाणार होती तू गेली नाही, ते सुद्धा सांगते मी. कारण की रात्री आम्हाला म्हणजे असं हे होऊन गेलं तर आता काय सांगता डॉक्टर, काय नाही काय करता काय नाही. कारण की तिला डायरेक्ट डॉक्टरनं सांगितलं होतं की तुझी डिलिव्हरी आज किंवा समजा काल किंवा आज होऊन जाईल, रात्री किंवा सकाळी होऊन जाईल असं सांगितलं होतं. आणि आमच्याच्यानं जेवढं होईल तेवढं आम्ही करू असं त्यांचं म्हणणं आलं. तर तीसुद्धा घाबरून गेली, तिची आईसुद्धा घाबरून गेली आणि आम्ही इकडंसुद्धा. तरी आई घरी गेली ऋतूसाठी. आता आईचा जीव काही म्हणत नव्हता की ऋतूसाठी घरी जाऊ म्हणून. आई रात्रभर झोपली नाही, फक्त उठून बघत जाय ऋतू उठली का म्हणून. कारण काही किती केलं तरी काय 1.5 वर्षाची पोरगी, तिला काही एवढा समज देईल. आणि अजून एकदासुद्धा ती आईच्या म्हणजे दूर राहिली नाही. ही पहिलेच टाईम होती आणि मलासुद्धा खूप टेन्शन होतं की आईपाशी राहीन की नाही राहीन म्हणून. पण ती आईपाशी राहिली. आई म्हणते एकदाच उठली, तिला दूध पाजलं म्हणे मी, ती झोपली. आणि आजसुद्धा रामभैया सकाळी तिला घेऊन गेला तर ती एकदम रडायला लागली. आणि तुम्हाला मी खरी गोष्ट सांगू का,
त्या ऋतूला की तिच्या आई वडिलाची एवढी माया आहे, तुम्हाला काय सांगा. तिला आई वडिलाची सोड, तिला कोणी दुसरं कोणी बी आलं ती अशी ठसू ठसू रडते की तिला वाटतं मी ह्या माणसाशी किती दिवस झाले भेटले नाही म्हणून. एवढं तिची म्हणजे तिला तिचा दिमाग खूप खूप हुशार आहे ती. तिला याद नाही बोलत कोणा गोष्टीची. तिला खूप म्हणजे असं हानपस्ता येऊन जातो, ती एकदम अशी ढसढस रडायला लागती. ती रडायला लागली आणि मग कशाचं काय, मग तिची मम्मीसुद्धा ते बी म्हणजे एकदम वातावरण हे होऊन गेलं. आणि मग आता आई गेली ती दुपारून, तर मग आईने विचारपूस केली. तर डॉक्टर म्हणले की तुम्ही आता सुट्टी करतो म्हणे आणि तिला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि घरी गेल्याच्यानंतर मग तुम्ही तिला 10 दिवसानं चेकअपसाठी आणा. आता 10 दिवसानंतर चेकअपसाठी का म्हणतात ते काय मला माहीत नाही. पण 10 म्हणजे आता आता हा 8वा महिना आहे. तुम्हाला ह्या 8व्या महिन्यात खूप काळजी घेणं पडेल म्हणे रोहिणीची. आणि तिच्या खाय प्यायचीसुद्धा, जसं बाळाचं वजन वाढायसाठी सुद्धा औषध गोळ्या दिल्या त्यांनी. आता ते मी तुम्हाला काय दाखवू शकत नाही. मी आता तिकडे गेले की तुम्हाला दाखवेनच मी. तर आज जाणं होतं, पण आता असं वाटलं की डॉक्टर म्हणले की बघ त्यांना मुक्कामी राहणं पडेल. तर म्हणलं दाखवायत आपलेच लेकरं उलवली, त्यांचे लेकरं हे करत बसा. म्हणजे लहान लहान लेकरं घेऊन तर आपण दवाखान्यात राहू शकत नाही. दवाखान्यात एकच जणाला बोलली राहण्याची. मग तिची मम्मी राहिली होती. तर असं वाटलं की बाबा डिलिव्हरी झाली की मग 2-3 दिवस तर तिथं समजा राहणंच पडतं ना, असा आमचा विचार होता. तर मी तिला रात्री सांगितलं, तरी मी तिला आता भेटायसाठी जाणारच आहे. तर आता आज तर काही जाणं झालं नाही माझ्याच्यानं. पण आता उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसात मी तिला जाईनच भेटायला. कारण की कोणी कोणाचं दुःख वाटून घेत नाही. पण मग कसं मनातली जे आपल्या काही गोष्टी असतात त्या एकामेकासोबत शेअर केल्या, तेवढंच मन हलकं होतं. कोणी कोणाचं दुःख काही वाटून घेत नाही असं माझं म्हणणं आलं. तर मला एकदा जाऊ आणि आपल्या रोहिणीच्या बाळाची सुद्धा भेट घेऊन येऊ. तर मी जाईनच आता, उद्या किंवा परवा दिवशी जाईन मी आणि भेट घेऊन येईन. आता ते गोष्ट झाली बाजूला. पण आता याच्यावरती आपला रामभैया खूप घाबरून गेलता. त्याला वाटलं काय होतं काय नाही, काय होतं काय नाही. कारण की 8वाच महिना चालू होता. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की 8व्या महिन्यात काय होतं म्हणून, आणि मलासुद्धा माहीत आहे. तर मी तुमच्यासोबत काही शेअर करणार नाही, कारण की मलासुद्धा खूप खराब वाटायला लागलं. आणि आम्ही एकदम याच गोष्टीसाठी म्हणजे एकदम हरपून गेलतो की घाबरून गेलतो की आम्ही. आता तुम्हाला समजायची मला तोंडातून शब्दसुद्धा येणार नाही की बा आता काय होईल. कारण की अशा खूप साऱ्या केसेस आहे की ज्या तुमच्यासोबत मी शेअर नाही करू शकत, पण आमच्यासोबत त्या घडेले. म्हणून त्या गोष्टी आठवल्या की आम्हाला असं एकदम लागून जातं. आणि अजून मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की जसं डिलिव्हरी झाली की बाळाले काचेच्या पेटीत ठेवणं पडेल. ते झालं की अजून काही वेगवेगळे असं चेकअप करायचा विचार समजा डॉक्टर लोक सांगतात की आई इतक्या दिवस दूर लाईन. आणि आमच्या म्हणजे मी आता सध्याच्या याच्यात सांगते, आमच्या गावातसुद्धा अशी एक केस होती. तर त्या बाळाले 15 दिवस काचाच्या पेटीत ठेवणं पडलं होतं. आणि आईला म्हणजे बाईला नुसतं चक्रा मारणं पडलं आणि त्या बाईचं शिजर व्हायला होतं. तर ती केस मी बघितली होती. मला त्या गोष्टीची आता याद येऊन गेली, कारण की आमच्या शेजारीच आहे. तर ती गोष्ट मला माझ्या दिमागात भरली. म्हणजे मला बाई आता हिच्यासोबत का तसंच होतं काय का सांगा आता. कारण की लेकराले आणि आईले लांब लांब ठेवा. आणि जेवढं लेकराचं आईच्या जेवढं लहान लेकरू जेवढं आईपाशी राहीन तेवढं कुठं सुरक्षित नसतं, असं तरी माझं म्हणणं आलं. तर डॉक्टर बोलले की जेवढा बाळ आईच्या पोटात राहील 1 महिना तुम्ही कसा तरी काढा म्हणे. कारण 1 महिन्याच्यानंतर बाळाचं पुरं वजन वाढून जाईल. निदान बाळाचं डिलिव्हरी होऊस तर बाळाचं निदान 2.5 किलो वजन तरी वाढीन, असं मला आपल्या रामभायानं सांगितलं. आणि तो बी एकदम घाबरून गेला. आणि तो चांगला म्हणजे असं होतं जसं की तो असं रडीन असं त्याचे शब्द मला कानावर पडत होते. तरी मी त्याला सांगत होते. सकाळचा आपला ओम भैया आला. ओम भाऊला म्हणलं तू लवकर जाय म्हणलं, कारण की त्याच्या पाठीशी कोणीच उभं नाही आहे. कारण की दादा घरी असता म्हणलं आणि दवाखान्यात तो एकटाच आहे. एकाला 1-2 जण असले की खूप कोणी कोणाचं हे होत नाही. पण कसं एकामेकाले ध्येय असतं की बा हाय माझा भाऊ मोठा दाटा मागं माझ्या, एवढंच आशा असती माणसाला बी की बाईले म्हणा की माणसाला म्हणा. तसंच कोमलला जसं की रोहिणीचं कसं रोहिणीला वाटलं की आता माझी मुलगी एकटी, पण कसं कोमल घरी तिने कोमलच्या भरशावरती पोरीला सोडून दिलं आणि दवाखान्यात गेली. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि कोमलने बिचारीने ते आपलं जेवढा तिच्यावरती भरोसा ठेवला तेवढा भरोसा तिनं हे केला. तर व्हिडिओचं म्हणजे कसं मी तुम्हाला एवढंच कळवणार होते की आपली रोहिणी आणि रोहिणीचं बाळ खूप चांगलं आहे. पण एवढं आहे की बाळाचं वजन तेवढंच आहे. तर डॉक्टर बोलले की बा वजन वाढीन म्हणून होतं 1 महिन्यात. औषध गोळ्या दिल्या डॉक्टरनं आता. आणि आता बघू आता तुमच्या आशीर्वादानं आपल्या स्वामी समर्थ आहेच आपल्या पाठीशी उभा. त्यांच्या आशीर्वादानं बाळाची आई दोन्ही सुखरूप आहे. आणि आता अजून 1 महिना काढणं आहे ते बडा मुश्किलमध्ये, कारण की आता 8वा महिना चालू आहे. 8वा आणि खूप खूप मोठा दिवस आहे. आता आजची आहे 4 तारीख
अजून 20-22 दिवस 30 म्हणजे 25-26 दिवस तिला कसे मुश्किलने काढणे 1 तारखेला. जसं तिला 9वा महिना लागला मग काहीच टेन्शन राहणार नाही. आता टाका द्यायला तर टाकाच्या मी आईला सांगितलं की तू रोहिणीला जितकं होईन तितकं तिला ते मागच्या घरातच झोपू घाल आणि तिला वर म्हणून सपशाल जाऊच नको देऊ. वर नकोच म्हणलं, मागच्या घरातच झोपू दे आणि तिला खायला प्यायला पलंगावरतीच दे. कारण की आता सध्या टाका दिले तर टाका तुटायचा सुद्धा धाक असतोच. आणि तसं पाहिलं तर टाका तिला 7च महिन्यात त्यांनी द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी का नाही दिला हे मला काय माहीत नाही आहे. आणि अचानकच 8व्या महिन्यामध्ये म्हणजे टाका देणं आमच्या इकडं तर कसं करले किंवा असं काही घडलं असलं तर डॉक्टर लोक 3ऱ्या महिन्यात किंवा 7व्या महिन्यात टाका देतात. तुमच्यासोबत असं घडलं की मला नक्की सांगा. आणि माझी काळजी म्हणून मी तिला तुमच्यासोबत हे शेअर करायला लागले की माझ्या मनात कशा कशा गोष्टी येतात तुम्हाला काय सांगू मी, ह्या तुम्हाला सांगू शकत नाही. खूप मी घाबरून गेले ते आणि घरचेसुद्धा. तर आम्हाला जसं माहीत पडलं आम्ही तसंच सोनलचे पप्पा 1 वाजता माहीत पडलं तर आजच मला माहीत चाल आपण दोघं जाऊ म्हणे नाही एकदा काय कसं नाही आपण जाऊ. कारण की ओमभयासुद्धा पुण्याला जायला होता, पण डॉक्टरचे बोलणं चालणं ऐकून आम्हाला धीर दिला. आणि आज सकाळी फोन लावला मी तिला 8 वाजता फोन लावला होता रोहिणीला. तर रोहिणी झोपेली होती, पण रोहिणीची आईच बोलली की बा सध्या रोहिणी झोपेली म्हणे आणि डॉक्टर आले की तुम्हाला सांगतो. मग मी तिला 10 वाजता फोन लावला. डॉक्टरनं सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे म्हणे, होतं तुम्हाला मी आज सुट्टी देईन आणि सगळं नॉर्मल आहे. म्हणून मी आज गेले नाही. आणि आता भेटीसाठी तर जाणंच आहे, तर नक्कीच उद्या किंवा परवा दिवशी जाईन आणि 1-2 दिवस राहून लगेच वापस येऊन जाईन. भेटीसाठी जाणंच पडणार, कारण की दुःखसुखासाठी नाही तर कशासाठी माझं तरी असं म्हणालं. हां एक गोष्ट सांगतो मला, मी 2-3 दिवस झाले खूप साऱ्या कमेंट आल्या मला, त्या मी त्याच्यावर काही लक्ष द्यायचं नाही. पण आज सांगते, ज्या ताई मला मनापासून कमेंट करता की ज्यांचं त्यांनी मला चांगला संदेश दिला की ताई आम्ही मान्य करतो की तुझी काळजी आहे, तू दुसऱ्यांकडे लक्ष नको देऊ, तू तुझं काम कर आणि जे काही तुमच्या घरात घडते आम्हाला नक्की कळव. हेच मला तुम्हाला सांगणं होतं. आता तुम्ही म्हणता की वर धाब्यावरून तू व्हिडिओ करते, सांगते तुम्हाला ते कारण की आमच्या घरची खूपदार लाईट येणं जाणं करते, तर ऋतूचा अभ्याससुद्धा होत नाही आहे. लाईट गेली की तो रिंग करतो. तर आता मी व्हिडिओ करायला म्हणतो तिकडे गेला आहे बघा, वही पुस्तक इथं आणले आणि इथंच अभ्यास चालू आहे. राणी बसेले, अजून सोनल आहे, यांचा सगळ्याचा अभ्यास चालू इथं, म्हणून मी इथं वर आले. सगळे शांत आहे, हे बघा सगळं शांत वातावरण आहे. इथंसुद्धा अभ्यास चालू आहे, इकडूनसुद्धा आहे. म्हणलं चला वर जाऊ तुमच्यासोबत 2 मिनटं थोडंसं बोलूया.